उन्हाळा कमी झाला, पाऊस पडला की बाजारात लोणच्याच्या कैऱ्या आवर्जून येतातच. आणि ह्या कैऱ्या छान आंबट मगजदार असतात. तेव्हा सासूबाईंच्या हातचं पारंपरिक पद्धतीचं लोणचं आज पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. बाजारातून 2.5 किलो कैरींच्या ह्या फोडी करून आणलेल्या आहेत. ह्या स्वच्छ पुसून घेऊन त्यातल्या जास्तीच्या आतमधल्या ज्या कोळी आहेत त्या स्वच्छ करत आहेत. यामध्ये मी आता अर्धा टेबलस्पून मेथीची पूड 4 ते 5 थेंब तेलावर परतवून घेत आहे. आपल्याला इथे कमीच तेल हवं आहे, जास्त नको. आता ही परतलेली मेथी आपण मिक्सरमध्ये छान त्याची बारीक पूड करून घेणार आहोत. ही अशी पूड दिसते. पाठीवर तिखट 2 किलो पुढे आहेत ना, पाठीवर तिखट चमचाभर हळद, चमचाभर मेथ्या बारीक भाजून बारीक केल्या आणि 200 ग्रॅम डाळ आणि साधारण खार जेवढा असा असेल त्याच्या बरोबर मीठ. आता ही मोहरीची डाळ जी दिसत होती ती साधारण भरडून घेत आहे. एकदम बारीक नको, पण थोडीशी बारीक करायची आपल्याला. आता या तिखटामध्ये इथे तुम्हाला हिंग दिसतो आहे, त्यानंतर समोर हळद दिसते आहे, मेथीची पूड आणि ही मोहरीची डाळ आणि इथे मीठ. साधारण 1.5 वाटी मीठ आहे आणि जेवढी मोहरीची डाळ तेवढं मीठ घालायचं, असं ही एक आईंची म्हणजे सासूबाईंची टीप आहे. हा गूळ घालायचा, कैरी आंबट असल्यामुळे थोडासा गूळ घालायचा, रंगही छान येतो, पुढंही करकरीत राहते. आता ह्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलं आहे 2 टेबलस्पून आणि या मसाल्यामध्ये थोडं थोडं करत हे टाकून घेत आहे. एकदम खूप गरम नाही टाकायचं आणि खूप थंडही नाही, कारण आपल्याला हे जे तेल आपण घालणार आहोत हे लोणच्याला रंग येण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे आणि चवही चांगली. आपण इथे तेल टाकून घेत आहोत. मी अगदी अर्धा टेबलस्पून तेल शिल्लक ठेवलं आहे, बाकी 1.5 टेबलस्पून तेल यामध्ये घातलं आहे. आता हे छान आपण मसाला कालवून घेत आहोत. हे असं कालवून घ्यायचं आणि आपल्याला वाटलं तर आपल्याला ते राहिलेलं तेलसुद्धा आपल्याला टाकून घेता येतं. आता गूळ, मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट, गूळ, मेथीपूड, हिंग हे सगळं असं छान कालवून घ्यायचं. तर पहा, चांगलं हाताने वेळ देऊन कालवायचं. आपल्याला जर कोणाला हाताची आग होत असेल तर त्यांनी काय करायचं की एखादे कोणते ग्लोव्ज वगैरे घातले तरी चालतात. आता ह्या 2.5 किलो कैऱ्या आहेत, पण त्या एकदम न घालता आई थोड्या थोड्या त्यामध्ये कालवून घेत आहे. याला खरं तर घोळवून घेणे म्हणतात, लोणचं घोळवणे. असं हे थोडं थोडं घोळून घेऊन ह्या सगळ्या मसाला आणि ह्या कैऱ्या टाकल्या आहेत. हे हलवून पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की थोडासा मसाला अजून घालावा, म्हणून त्यांनी सगळा मसाला नाही पण अर्धी वाटी मोहरीची डाळ, त्यात ती थोडंसं राहिलेलं अर्धा टेबलस्पून तेल, थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ, मोहरीच्या डाळीला जेवढं आवश्यक आहे तेवढं, हे सगळं एकत्र केलं आणि ह्या लोणच्यामध्ये पुन्हा टाकून दिलं. आणि त्यांच्या अंदाजाप्रमाणेच असतं. अगदी पूर्वीच्या माणसांना असं वाटीचं याचं प्रमाणाची काही खरं तर गरज नसते, पण हे आपल्याला माहिती असावं सगळ्यांना, यासाठी आईंना विचारून घेतलं. आता हे छान पातेल्याला घेऊन हलवून घेत आहेत. बघा, हे असं कोरडं जरी वाटत असलं ना तरी नंतर याला छान खार सुटणार आहे. आता हे लोणचं तयार झालेलं आहे. आता आईला खाऊन पाहायला देत आहेत त्या. आता हे झालेलं लोणचं, त्याचा छान रंगही आपल्याला दिसणार आहे. आता बघा, मी तुम्हाला दाखवते. हा रंग आलेला आहे, छान रंगही आलेला आहे. जसं जसं मुरत जाईल तसं रंगही छान येतो. आता हे रात्रभरासाठी झाकून ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी पहा, आता आपल्याला हे दिसेल की त्याचा रंगही बदलला आहे. आणि आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला एकजीव सगळीकडे लागतो. थोडंसं सुरुवातीला जड जातं, पण जसा जसा खार सुटतो लोणच्याला तसं थोडंसं हलकं वाटतं. बघा, बिना तेलाचं साधारण अगदी 2 टेबलस्पून 2.5 किलोला तेल म्हणजे काहीच नाही, त्यामुळे आपण खरं त्याला बिना तेलाचं लोणचंच म्हणू शकतो. आता हे पुन्हा दुसऱ्या दिवशी असं 2-3 दिवस मी हे कालवलं आणि याला छान असा खार सुटलेला आहे.
आईंच्या हातचं लोणचं कधीच बिघडत नाही, त्यामुळे सगळीकडे गेलं की आईंना खूप डिमांड असते की तुम्ही लोणचं घालून द्या. आता बघा, ह्या 2 किलोची आणि एक 800 ग्रॅमची असे हे 2 बरण्या भरून मी इथे लोणचं भरून ठेवते आहे. तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. आणि अशाच नव्या जुन्या लोणच्याच्या किंवा बाकी पदार्थांच्या रेसिपीज बघायच्या असेल तर आपल्या अश्विनी सतीस्वाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अचूक प्रमाणासह इथे रेसिपी बघा. आता हे सुंदर छान असं अजून दुसऱ्या बरणीतही लोणचं तयार होत आहे. आणि आता हे लोणचं संपेपर्यंत खराब होणार नाही. छान थंड पाण्यामध्ये ऊन जोपर्यंत तापत आहे तोपर्यंत ठेवून द्या.